पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्यांनी मगाशी मी म्हटलं की स्वाभिमान गुंडाळून घेतला, ज्यांनी विचार सोडले, त्यांचे असंच होणार। त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली आणि म्हणून नेहमी लोक सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात। सर, आता अशा प्रतिक्रिया समोर येतात। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। काल इंडिया आघाडीची बैठक होती, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे मागच्या ओळीमध्ये बसलेले होते आणि त्याच प्रकरणावर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली अशी मोठी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। काल जे प्रकरण झालं त्या संदर्भामध्ये राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत आणि त्याचबद्दल एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं मोठं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। काल इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पुढे 7 ओळी होत्या आणि ते सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये बसलेले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकास्त्र सुरू झाले। भाजपने देखील त्यांच्यावर टीका केली आहे की स्वाभिमान इथे कुठे आहे, हा फोटो ट्विट करत त्यांनी टीका केली। त्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील त्यावर टीका केलेली आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलंय। ते म्हणालेत की काँग्रेसनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं मोठं विधान जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसला भाजप। तर त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आलेली आहे काँग्रेसनी असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। काल झालेल्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया मागवली होती आणि त्यानंतर ते असं म्हणालेले आहेत। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात। आरोप करणाऱ्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय, तर यावर संजय राऊतांनीही टोला लगावलाय। मुझे ऐसा लगता है शायद वो एक बार चेक कर ले, या तो उनका दिमाग चोरी हो गया है या दिमाग में से चिप चोरी हो गई है, इसलिए बार बार वो ये चीज़ें कहते हैं। बघा, मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे, सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना। तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय। नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलाय राहुल गांधींनी या देशामध्ये, सळो की पळो करून सोडलेला आहे राहुल गांधींनी या देशामध्ये, समजलं। तर महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रायगड आणि नाशिकमध्ये हा तिढा आहे। दरम्यान 15 ऑगस्टला कोण झेंडा फडकवणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। आजवर सर्वात मोठं बहुमत असणारं सरकार सत्तेवर आहे, मात्र पालकमंत्री पदावरून अंतर्गत वाद संपत नसल्याचं पाहायला मिळतंय। रायगडमध्ये तटकरे गोगावले यांच्याकडून दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही आहे। त्यामुळे नेमकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा यांची भेट घेतली। मंत्री गिरीश महाजन कालपासून उत्तराखंडमध्ये तळ ठोकून आहेत। अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर सोलापूरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण करत मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यानं हे अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। तर शरणू हांडेचं अपहरण केल्याप्रकरणी अमित सुरवसे यांच्यासह अन्य लोकांनी अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे। आरोपींनी कर्नाटकमध्ये नेऊन ही मारहाण केली। तर या प्रकरणामध्ये MIDC पोलिसांनी
4हून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. 6 महिन्यांपूर्वी शरणू हांडे यांनी अमित सुरवसे आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. सोलापुरातील अक्कलकोट रोड येथे फिल्मी स्टाईलने गोपीचंद पडळकर यांचे जे कार्यकर्ते आहेत शरणू हांडे यांना अपहरण करण्यात आलं आणि त्यांना मारहाण करण्यात आलं. गोपीचंद पडळकर तुम्हाला भेटून गेलेले आहेत, काय म्हणाले पहिल्यांदा? त्या आरोपींना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी हे प्रयत्न करून सहकार्य करतो बोलले. हा तुमचा जो संघर्ष आहे अमित आणि तुमचा कशावरून सुरू झाला होता आणि काय प्रकरण आहे अपहरणाचं पूर्ण? अमित सुरवसे यांनी आमदार पडळकरांच्या गाडीवर 4 वर्षापूर्वी दगडफेक केली होती. ते पण लहान दगड नव्हता, तो मोठा दगड होता. तो जीव मारण्याचाच प्रयत्न होता. मग मी माझ्या समाजाच्या नेत्याला ते त्रास झाला, त्यांचा जीव जाईल म्हणून मी परवा दिवशी मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी त्या व्यक्ती भेटल्यानंतर तिथं आमचं मारहाण झाली. मग त्या मारहाणीनंतर हे काल पुन्हा ही घटना घडली. मी घराच्या जवळपास होतो. तर पुण्यामध्ये 3 नव्या महानगरपालिका कराव्या लागणार असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. चाकण आणि परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार असल्याचं अजितदादा म्हणालेत. दरम्यान काहींना आवडेल किंवा काहींना आवडणार नाही, पण हे काम करावं लागणार आहे असं देखील अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं. तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी दोन्ही मी काय प्रतिक्रिया देणार, तुम्ही त्यांना विचार. यात शिवसेनेकडून शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसनं जाणीवपूर्वक ठाकरे कुटुंबियांचा आरोप केला असं टीका शिवसेना नेत्यांनी केली आहे. तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर शिवसेना उबाठाला देखील टोला लगावला आणि याच कारणास्तव इथे आंदोलन करण्यात येत आहे. काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती. ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये, शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची. त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या-6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय. तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे. सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत. म्हणजे काय अवस्था झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय. आतापर्यंत या स्मृतीस्थळावर किती वेळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी आले हो तुमच्या इथे नतमस्तक व्हायला? एक काळ असा होता की मातोश्रीवर सर्वजण जात होते. अगदी जेव्हा भाजप बरोबर ताई महायुती होती तेव्हा सुद्धा अमित शहा सुद्धा तुम्हाला मातोश्रीवर येऊन भेटत होती. परंतु जेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं त्यानंतर तुमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघा. चोरासारखे, उंदरांसारखे कुठेतरी बसून लपून बसला होतात असंच दिसत होतं. नरेश म्हस्केजी आज बोलले की संजय राऊत तिथे भांडी घासत होते. फोटो नाही आहेत पण भांडी घासत होते अशी त्यांना माहिती मिळालेली आहे. आता तुम्ही तिथे बसून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचीच भांडी घासा. हेच तुमच्या आयुष्यात आहे आणि हेच तुमचं नशीब आहे. पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. पुण्यामध्ये पोलीस स्टेशनची संख्या वाढणार असल्याची माहिती मिळते. शहराचा विस्तार पाहता 5 नवीन पोलीस स्टेशन मंजूर करण्यात आलेत. तर पुण्यातील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता पुण्याच्या लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, येवलेवाडी आणि मांजरीमध्ये हे नवीन पोलीस स्टेशन असणार आहेत. आता पुन्हा पुण्याने 5 पोलीस स्टेशन नव्याने आपल्याला मागितलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोहगाव, लक्ष्मीनगर, नरे, येवलेवाडी आणि मांजरी असे 5 पोलीस स्टेशन मागितलेले आहेत. आता खरं म्हणजे मी असेल किंवा अजितदादा असतील, पुण्याचं काही आलं की आम्ही नाही म्हणतच नाही, डायरेक्ट होच म्हणतो. त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही आहे. आता DG पण या ठिकाणी आहेत आणि आपले अप्पर मुख्य सचिव गृह
हे देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांची मान्यता आहे असं समजून मी घोषणा करून टाकतो की हे 5 पोलीस स्टेशन जे आहेत हे पुण्याला या ठिकाणी आपण निश्चितपणे देऊ. आणि त्यामुळे आणि नुसते पोलीस स्टेशन नाही तर त्याच्याकरता आपल्याला किमान 1000 लोकांचा स्टाफ देखील द्यावा लागेल. तर तोही आपल्याला तो मंजूर करावा लागेल.